प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे चिका इलेव्हन संघाला आणि या सामन्यामध्ये 5 सामन्यात 4 षटक दोन संघांमध्ये बिग फाईट होणार आहे. चला पंचाला विनंती करतो मैदानाचा ताबा घ्यायचा लवकर आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि 4 षटकांमध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे या मैदानामध्ये बघ आपण बघूया. क्रिकेटचं महायुद्ध बॅट अँड जोडीची लढत होणार आहे. दोन संघांमध्ये 22 मध्ये लढत होणार आहे. या 4 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार आहे आपण ऐकूया आमच्या साथी समालोचक जयेश भोसले मॅन फ्रॉम पनवेल यांना. ओव्हर टू जयेश भोसले. जयेश भोसले हार्दिक स्वागत करतो. अशा करता सर्वांचं दुपारचं जेवण झालं असेल. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मेजवानी आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतो तो म्हणजेच एका बाजूला जलसा माडा आणि एका बाजूला चिक्क्या इलेव्हन या दोन संघांमध्ये रंगणारा हा सामना जर आपण पाहायला जाऊ मैदानाच्या आतमध्ये त्याआधी तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मंडळाचं मी हार्दिक स्वागत करतो. BMW चषक 2017 भक्ती मोरेश्वर वारेकर चषक 2017 आयोजित ही लाजवाब क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटचं महाकुंभ मेळा या ठिकाणावरती भरला आणि आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस. ज्या गोष्टी म्हणायला गेला महाकुंभ मेळा ज्यावेळी भरतो त्यावेळी मात्र हिमालयामधून साधू संत त्या महाकुंभ मेळ्यासाठी नाशिक येत येतात. आणि जर सांगायचं झालं तर टेनिस क्रिकेटचा महाकुंभ मेळा भरतो तेव्हा मात्र टेनिस क्रिकेटचे सुपरस्टार सुपरस्टार या स्पर्धांसाठी येत असतात. मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा गोल झालाय आणि मात्र जलसा मलाड क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एक अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा हा सामना आहे आणि जलसा मलाड या संघाला 4 धावेने पॅनलाइज केले गेले. जलसा मलाड या संघाला 4 धावेने पॅनलाइज केले गेले. 2 धावेची पेनल्टी. तुम्ही इथे उशिराने पोहोचलात. 2 धावेची पेनल्टी. 2 खेळाडूच्या ट्रॅक पॅन्ट्स ह्या वाईट नाही आहेत आणि त्या कारणास्तव त्यांना बंदी केलं गेलं. सर्व मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ज्या खेळ व्यक्तींनी ज्या प्रेक्षकांनी आता मात्र आपली स्क्रीन वरती आला आहात www.tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही आता ही घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतात. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं इथे उपस्थितांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. जलसा मलाड प्रकाश मिसाळ तुमचा एक खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाहीये. 12वा खेळाडू जावी मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. क्षेत्ररक्षण समजून घ्या मित्रांनो. वेळ खूप वाया जातोय. पंचांना विनंती आहे. संकेत विनंती असेल 3:14 झाली आहेत. सामना आपला 6वा सामना आहे. अजून सुद्धा 2 सामने बाकी आहेत. घाई करा. प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक फलंदाजाला ताकीद देत राहा. गोलंदाजीसाठी सूरज येतोय. पहिले षटक घेऊन सूरज हा गोलंदाज येतोय. तर स्ट्राईक एंड वरती असेल विपुल. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल तो म्हणजे चंदन. सामना विलास. स्ट्राईक एंड
वरती विलास, ऑन स्ट्राइकिंग वरती चंदन. सामन्याला सुरुवात गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण संपलं गेलंय. एक लाजवाब आयोजनामध्ये रंगणारी ही क्रिकेटची स्पर्धा गोलंदाजीसाठी सुरुवात होते. शेवटचा आणि अंतिम दिवस. सत्तांची एक लाईन जी म्हटली गेली आहे ती जरूर म्हणेल याच्यासाठी केला होता अट्ठास की शेवट गोड व्हावा. शेवटचा आणि अंतिम दिवस जरूर आहे आणि या दिवसामध्ये सामने अतिशय सुरेख पद्धतीचे रंगताना दिसतात. क्रिकेट मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक विक्रम जरूर झाला होता ते जरूर सांगेल. या मात्र एक सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. कवचच्या दिशेने गोल काढलेला हा फटका डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल तरुवर मात्र घेतलेल्या दुहेरी धावेचा फटका 2 धावा येतात. ते म्हणजेच विलासच्या बॅटमधून आलेल्या दुहेरी धावेचा फटका. धावसंख्या फटकावरती लगावली जाते 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज सज्ज होतोय. या मात्र नो चेंडू घोषित केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेली पैकी गेली जाईल तर 2 मात्र घेतलेली. 1 धाव 2+1 अशा 2 धावा येतात. धावसंख्याला फटकावरती पाहिली गेली तर 4 धावा फटकावरती लगावल्या गेल्या. 4 धावा फटकावरती लगावल्या गेल्या. 4 फेब्रुवारी 2004 मार्क झुकेबर बद्दल सांगायचं झालं मित्रांनो परवाच्या दिवशी 200 कोटीचा गल्ला केला. यावेळी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी डीज. जाधवच्या मदतीने डाऊस गेम बनणारी भर 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. याआधी मी एका व्यक्तीबद्दल सांगत होतो मार्क झुकेबर. अर्थातच फेसबुक हे माध्यम तयार करणारा एक 21 वर्षाचा युवक होता. आज मात्र त्याने त्या ऍप बनवलं आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त युजर्स आहेत आणि कालच्या परवाच्या दिवसामध्ये त्याने 200 करोडचा गल्ला केला. यावेळी मात्र घेऊन काढलेला हा फटका प्रकाश मेसा स्वतःहून चेंडूला उचलतायत. 9 चेंडू घोषित केला जातोय. यावेळी मात्र 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 9 चेंडू असेल 1 धाव जरूर आली. 9+1 अशा धावसंख्येमध्ये धावसंख्या फलकावरती 10 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 10 धावेचं महत्व सांगायचं झालं छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 एप्रिल 1663. यावेळी मात्र बॅटची काढा फलंदाज मात्र बाद. संधी कधीही चालून येत नसते तर संधी मात्र निर्माण करावे लागते आणि यष्टीरक्षकाने तेच केलं. पाहिलं निहाळलं. एक सुरेख पद्धतीचा झेल पकडला. फलंदाज मात्र बाद झाला. एक भरधाव दृष्टीचा असणारा यष्टीरक्षक एक जमिनीकडे झुकत मात्र यष्टीरक्षण गेलं. फलंदाज मात्र बाद झाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सूरज. प्रयत्न केला जातो. बॅटची कडा घेतली जाते. गलीचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येतोय. चेंडूला उचलेली केली जाईल तर मात्र 1 धाव केली गेली. कंप्लीट केली गेली. 1 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 11 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 11 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते. स्टीअर केलं जात आहे. सन्मान दिलं जात आहे. कार्पेटच्या साह्याने 1 धाव जरूर अंकित केली जाते. कंप्लीट केली जाते. पहिल्या षटक समाप्तीवरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला फलकावरती लगावली गेली 12 धावा. धावसंख्येला फलकावरती लगावली गेली 12 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. पहिले षटक सूरज याने हाताळलं.
दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी हुसेन हा गोलंदाज आलाय. हुसेन एक लाजवाब गोलंदाजी करणारा गोलंदाज, यष्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू उडवण्याची कसब असणारा गोलंदाज आहे. लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. चेंडूमध्ये व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळतात. चेंडू शरद गतीचा फ्लोअर पद्धतीचा हाताळण्याचा कारनामा करतो. या मात्र पहिला चेंडू जोरकस पाहायला मिळाला होता. शरद गतीचा चेंडू आला होता. क्षेत्ररक्षक काही नाद होता. चेंडूला उचलेल फेकी गेली जाईल. एक धाव जोर झाली. धावसंख्या पडणारीवर धावसंख्या डबलवरती लगावली गेली. म्हणजे 13 धावा डबलवरती लगावल्या जात आहेत. क्रिकेटचा अशुभ आकडा म्हणून मानला जातात. सचिन तेंडुलकर कित्येक वेळा नर्वस 19 मध्ये तब्बल 13 वेळा पास झालाय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मॅचच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. डाव्या एष्टीवरून चेंडू पडतोय. गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय. विसवला जातोय. म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धावसंख्या स्थिरावली गेली आहे. म्हणजे 13 या धावसंख्येवर 13 धावा डबलवरती लगावल्या गेल्या आहेत आणि षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला चिक्क्या 11 आणि एका बाजूला जलसा मलाड. या मात्र खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. प्रयत्न फसला. चेंडू गाव जाऊन बसला. यष्टीरक्षकाने चेंडूला यष्ट्यांना लावलं. पंचांकडे दाद मागितली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 27 चं पालन केलं. मित्रांनो, पंचांकडे जोवर तुम्ही दाद मागत जात नाही तोवरती पंच तुम्हाला बाद देत नसतात. मित्र टी शर्ट काढू नकोस. पेनल्टी 2 धावेची. आयोजकांकडून विनंती येते पुन्हा 2 धावेची पेनल्टी. मी तू काढण्याआधीच म्हटलं की टी शर्ट काढू नकोस, तरी तुम्ही काढणार. 2 धावेची पेनल्टी. अजून 6 धावा झाल्या. आपने गलती किया और गलती का खामियाजा जरूर भुगतना पड़ेगा. ये टूर्नामेंट लाइव कवरेज किया जा रहा है. आयोजकांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने 2 धावा अजून पडतील. या इनिंग नंतर 6 धावांची पेनल्टी असेल. जावे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी हुसेन सज्ज होतोय. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला घेऊन दिलं. चेंडूला आल्यानंतर लेगकट स्वरूपाचा फटका पाहायला मिळाला. एक धाव जोड झाली. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या डबलवरती लगावली जाते. 14 धावा. दुष्काळात 13वा महिना. 2 धावा अजून भर. मैदानाच्या आत जाऊया. गोलंदाजीसाठी हुसेन सज्ज होतोय. हे मात्र सुरेख पद्धतीचा पाडा सुटणे घेऊन काढलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेली फेकी करेल. त्यावर मात्र एक धाव घेतली गेली. कीर धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या डबलवरती 15 धावा लगावल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये मी एक गोष्ट म्हटलं होतं. पहिली गती करे वो इंसान, दुसरी गती करे वो नादान, तिसरी गती करे वो शैतान, बार गती करे वो पाकिस्तान और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. ह्या मात्र चुका करतात. हलक्या हाताने खेळला जातो चेंडू. एक धाव शेअर केलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफचा चेंडू उचलला जाईल. फेकी केली जाईल. तत्वर मात्र धावसंख्या डबलवरती लगावली गेली. 16 धावा. श्री साई स्पोर्ट्स शैलीची पाटील यांचं आगमन होत आहे आणि अंडरम बॉक्स क्रिकेटचा असा एक संघनायक ज्याने मोठमोठ्या स्पर्धांवरती आपल्या संघनायकाच्या जोरावरती आपल्या संघाला विजय करून दिलं. सचिन राणे याला सुद्धा आमंत्रित करतोय. तसंच शैलीची पाटील दोघांना विनंती आहे मंचावरती येऊन स्थान बनवा. ज्या संघाला उत्कृष्ट संघ म्हणून गौरवण्यात आलं आणि उत्कृष्ट संघ नायक म्हणून गौरवण्यात आलं अर्थातच सचिन राणे. आणि त्याचबरोबर याच वर्षातील 2015-2016चा उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याला गौरवण्यात आलं होतं तो घनश्याम शिंदे या ठिकाणी उपस्थित होतोय. त्या तिघांचंही मी हार्दिक स्वागत करतो. मंचावरती येऊन तुम्ही तिघही स्थान बनवायचं आहे. मैदानाच्या आत जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. धावसंख्या डबलवरती लगावली गेली. ती म्हणजे 16 धावा डबलवरती लगावल्या गेल्या. युके टायगर चॅम्पियनशिप घाटकोपर फटवाडी येथे या दोघांनाही सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळी मात्र चेंडूला लाभ केला गेलाय. बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार नसतो. फलंदाजाला बाद दिलं जाईल. डीसी
सर्व मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या बंगावरती एका गेली 16 धावा. सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली गेली अभिजित याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं गेलं. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र डावी शिसून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. तो चेंडू घोषित केला जातोय. पंच गोलंदाजाला मात्र दंडित केलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 24 चं पालन केलं गेलं. येणाऱ्या 2 धावा. धावसंख्येमध्ये पडणारे भर 2 धावेने धावसंख्या बंगावरती 18 धावा धावसंख्येवरती लगावले गेल्या. 18 धावा धावसंख्येवरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक सज्ज होतोय. एकूण पुराचा गोलंदाज. या मात्र सुरेख पद्धतीने फाटते का चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक सुरेख पद्धतीचा स्लॅट स्वीप फटका पाहायला मिळाला. 4 धावेच्या पद्धतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या बंगावरती लगावली जाते. 22 धावा बंगावरती लगावल्या जात आहेत. ह्या मात्र सुरेख पद्धतीने फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक ताईनाला वेगळी केलेले जाईल. तडवर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 23 धावा बंगावरती लगावल्या गेल्यात. आणि ज्या संगीताने संपूर्ण महाराष्ट्र हलवून टाकला होता. ज्या ज्या ठिकाणी हळदीचे समारंभ व्हायचे त्या ठिकाणी हे गाणं जरूर वाजवलं जायचं. डीजेचे आभार मंत्र मानूया. अगदी कोळी संगीतामध्ये एक सुरेख पद्धतीचं हे गीत आज मात्र वाजवलं जातं डीजेच्या माध्यमातून. धावसंख्या बंगावरती लगावली गेली आहे ती म्हणजेच 23 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित. यामध्ये हलक्या हाताने खणखण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटिंग इनसाइड एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. तो म्हणजे शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव जरूर येते. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली तर तब्बल 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा सामना सुद्धा 24 षटकांचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 24. या मात्र पुन्हा एकदा टाफी यशची सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. यस नो आणि वेट तालमेल सुंदर पाहायला मिळते. अकोमिशाने अवंतर पद्धतीचा येणारा एक धाव आणि जर मी म्हणेन पाईपच्या स्वरूपामध्ये काढलेली एक धाव. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या 2 ते पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. उपस्थित नवीन संघांना जरूर एक सूचना असेल की तुमच्याकडे एका कलरची एका रंगाची अर्थातच ब्लॅक किंवा व्हाईटची ट्रॅक असणं गरजेचं आहे. आणि तुमचा संपूर्ण संघ या स्पर्धेतील जर्सी परिधान करून मैदानात उतरायला हवा. या मात्र घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जलसा मलाड या संघाला 6 धावेने पॅनलाइज करण्यात आलंय. 2 धावेची पेनल्टी होती. ते लोक उशिरा पोहोचले. 2 धावेची पेनल्टी होती की त्यांची ट्रॅक 2 खेळाडूंची ब्लॅक पाहायला मिळते आणि 2 धावेची पेनल्टी आतमध्ये जर्सी चेंज केली. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका केला जातोय. त्या पद्धतीने खेळ काढलेला फटका चेंडूला दिशा दिली गेली. सन्मान दिले गेलो. एक धाव जरूर आली. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटक समाप्ती योग्य. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज तंबूच्या हाताला परतल्यानंतर 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. एक छोटीशी विश्रांती घेऊया. डिझेकडे जाऊन त्यानंतर मैदानाच्या आत येऊया. गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचं षटक आणि अंतिम षटक. 6 चेंडूंचा शेष आहे. 6 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी विनोद सज्ज झालाय तर फलंदाजीसाठी योगेश सज्ज होतोय. या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक ताईनात आहे. फुटबॉलच्या स्वरूपाने चेंडूला वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्रिकेट मधील असा एक खेळाडू होता विलियम रिचर्ड. तो फुटबॉलच्या विश्वचषकात सुद्धा खेळला होता आणि क्रिकेटच्या विश्वचषकात सुद्धा खेळला होता. थोडासा आवाज
जाते ती म्हणजेच 32 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल तो म्हणजे नव्याने आलेला गोलंदाज विनोद. मात्र जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये फर्निचर स्ट्राईक बडा बसने जाल में फलंदाज मात्र बाद. धावसंख्या फलकावरती लगावली गेली ती म्हणजे 32 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम मार्गस्थ आहे. अंतिम षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 32 धावा पुन्हा विनोद. या मात्र सुरेख पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आठवण करून दिली गेली ती म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कर्नाटकचा खेळाडू ते म्हणजे रॉबिन उत्तप्पा याची. रॉबिन उत्तप्पा चालत चालत जाऊन ब्रेटलीला सुद्धा षटकार मारायचा त्या फलंदाजाने प्रयत्न केला होता चौकार लगावण्याचा. 2 धावाला धावसंख्या पडणारी बरं धावसंख्या फलकावरती 34 धावा. मात्र रिव्हर्सिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न बाकी एसटी घेऊन जाणारा चेंडू फलंदाज मात्र बाद. तब्बल 34 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आठवण होते सुनील मनोहर गावस्कर लगावलेले विदाउट हेल्मेट 34 शतक. पहिला हेल्मेट प्रदान करणारा खेळाडू होता तो म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता ग्रॅहम आलो. या मात्र हलक्यात ठोकायला जातोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला मात्र पेकलं जात आहे तदूर मात्र चेंडूला उचललं जाईल पेकिंग केली जाईल. 2 धावा आल्या धावसंख्येमध्ये 2 निवड धावसंख्या फलकावरती लगावली जाते ती म्हणजे 36 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 36 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. सुनील मनोहर गावस्करने ज्यावेळी 34 शतक लगावले होते त्यावेळी म्हटला होता की हा विक्रम कोणतरी मोडीस काढणार. या मात्र हलक्यात ठेवला जातोय. या मात्र कच्चा क्षेत्ररक्षक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. पगार रे गेला ना भरले. पगार रे गेला ना भरले. धावांचं लक्ष समोर असतं ते म्हणजे जलसा मालाड या संघासमोर या पुढील होणारा सामना तन्मय असल्फा वर्सेस अर्णव 11. 2 संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेकीचा कौल जरूर करून घ्या. तन्मय असल्फा वर्सेस अर्णव 11 या 2 संघाच्या संघनायकाला विनंती असेल. सचिन तर धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे 46 धावा. 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सोड जाऊ द्या नंतर मागव. धन्यवाद. थोडीशी विश्रांती तुमच्याकडून मागतो कारण की मी मात्र रजा घेतोय. धावसंख्या फलकावरती 46 धावा लगावल्या गेल्यात. 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यानंतर अजून एक मोठा सामना येतोय. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. अस्सलचा संघ येणार आहे मैदानाच्या आतमध्ये. थोड्या वेळाने तुम्ही कुठेही जाऊ नका. मी या सामन्यासाठी रजा घेतो. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कसा केला जातोय पाहण्यासाठी ऐकण्यासाठी घेऊन चलतो ते म्हणजेच जितेश पाटील यांच्याकडे. दादांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम. जाऊया जितेश पाटील.
पॅन्ट नाही, फक्त जर्सी हा. मग पॅन्ट कंपल्सरी आहे व्हाईट, ते त्या लोकांनी आणायचं. संदर्भाचं शहीद जयेश भोसले सर मॅनफ्रूट पनवेल. सामन्याचं पहिलं सत्र आपण बघितलं. प्रथम फलंदाजी करत होता तो म्हणजे शिके 11 संघ. धावा कुठल्या धावफलकावर 40. त्याच्या अकाउंट मध्ये 6 धावा ऍड झाल्या. त्या म्हणजे पॅनल्टीच्या होत्या त्या, म्हणजे त्या पॅनल्टीला किती जलसा मारला संघाला त्या 6 धावा ऍड झाल्या. जलसा संघाला बोर्डच्या स्वरूपामध्ये 47 धावांचं लक्ष ठेवलं ते जलसा मालाड संघासमोर. येणाऱ्या 24 चेंडू 47 धावांच्या अपेक्षित काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये आपण बघूया. सामना बघूया आपण, एक बिग फाईट असणार आहे. शैलूने छापले. स्ट्राइकने फलंदाज विनोद 9 सेकंडला. अभिषेक प्रथम षटक म्हणून इथे गोलंदाज योगेश. आपल्याला इथे सुरुवात होते. गोलंदाज पहिल्या षटक योगेश पहिला चेंडू पॅडल स्वीप केला. एक चेंडू पॅड वर ब्रश होतो, एक चेंडू जातो तो शॉट लॉंग ऑन स्क्वेअर लेगला. एकही डावीत नाही पहिल्या चेंडूवर. नेट आउट चेंडूचे सांगतो होते इथे मात्र स्टेकला फलंदाज ऑन साईडला कुठून काढला. एक चेंडू गोलच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी ज्या वेगाने चेंडू आलाय. चेंडू ज्या वेगाने आलेल्या बॅटीच्या पट्ट्यात त्याच वेगाने चेंडूला बाउंड्री लाईन बाहेर पाडवलाय. फलंदाज विनोद यांनी सेकंड फलंदाज विनोद चौकाराने खंडोपण करतोय. स्वतःचं बटन संघाचं धावसंख्या धावफलकावर 4. 2 चेंडू धावा झाल्या धावफलकावर 4. वाईट प्लस 4 धावा. इथे मात्र यष्टी रक्षक चुका करतोय. यष्टीच्या मागे चंदन. यशीच्या मागे यशी रक्षक. एक रेग्युलर यशी रक्षक गरजेचं असतं. प्रत्येक चेंडूवर नजर ठेवणे गरजेचं असतं. इथे मात्र यशी रक्षक बीट झाला. चेंडू त्याला बीट करून चेंडू स्वीप केला. चेंडू गॅप मध्ये गॅप्स ऑफ सिलेक्शन. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय. आता बसेल फलकावर 13. 47 धावांचं पाठलाग करताना 2 चेंडू धावफलकावर 13. खूपच जलद गतीने धावफलकावर आलाय. 2 चेंडू मध्ये दुहेरी अंक गाठलाय. 3 चेंडू मध्ये दुहेरी अंक गाठलाय. 13. किती बॉल झाले? परत गोलंदाज सज्ज होते योगेश. पुढे चेंडू घेऊन रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा गॅप्स ऑफ सिलेक्शन. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. फलंदाज विनोद दुसरा फलंदाज ठरतोय. 3 चेंडू 3 चौकार ठोकले. विनोदने पहिला फलंदाज ठरला तो म्हणजे प्रणेश मोहिते दंडभोई संघाचा फलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू साईडला बोलून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकही नवीन नाही. निर्धाव चेंडू. हा चेंडूचा काही सप्लाय धावफलकावर 17. संख्या खूपच जलद गतीने धावफलकावर वाढते. अजून एक चेंडूचा काही शिल्लक आहे. गोलंदाज मात्र सुरू करतोय. पण गोलंदाज समाजा काय पुन्हा एकदा गॅपमध्ये घेऊन काढायचा प्रयत्न होता. इथे मात्र कोणत्याही प्रकारचा कारण होता दोन्ही फलंदाजामध्ये. एक फलंदाज दुसऱ्या एंडला धावून गेला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले आणि फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये अभिषेक. धन्यवाद डीजी मास्टर.
स्वयंसेवकांनी जायचं आहे अजिंक्य स्टँडच्या इथे. पंचांनी इथे घोषणा केली आहे स्वयंसेवकांनी जायचं आहे अजिंक्य राणे स्टँडच्या इथे. जर जायचंय तिथे मैदानामध्ये कचरा आला तर जरा काढायचं आहे बाहेर. विनंती करतो स्वयंसेवकांना आमच्या BMW ग्रुप दिवा त्याचे स्वयंसेवक आमचे गोलंदाज संदीप अजून एक वेगवान गोलंदाज येतोय संदीप. पहिलं संख्येवर दुसरं षटक घेऊन संदीप गावाचा डबल कव्हर 17 क्रिकेटमध्ये अशुभ क्रम ज्याला म्हणतात तो 17 का 17 बघूया कुठल्या संघासाठी खतरा ठरतोय कारण 17 वर एक फलंदाज बाद झाला अभिषेक. पुढे चेंडू ऑप्शन सोडून त्याला चेंडू पंच आमच्याकडे वळत आहे संकेत. इट इज वाईट नो डाऊट वाईट चेंडू वाईटने गाव संघा पुढे सोडलं ती 18 वर आणि ते नाणेफेक होणार आहे. तन्मय असेल पा विपक्ष आर्नव 11 या दोन संघांमध्ये मी दीपेश पाटील विनंती करतो तुमच्या शुभ असे नाणेफेक करायचे आहे. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज होतोय रिव्हर्स स्वीप क्षेत्रक्षम माधुरीचा सज्ज चेंडू त्याला बीट करून 4 धावांसाठी. चेंडू मात्र वळत पडल्यानंतर एक टप्पा दोन टप्पा तिसरा टप्पा चेंडू सीमा पार गेला थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये. धन्यवाद डीजी मास्टर बाई तुमचं तर स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. आर्नव 11 संघाचं कर्णधार पुन्हा स्वीप केल्या ऑन साइडला क्षेत्रक्षमातील सज्ज आहे. एकच धावाचा अवधी असणार आहे. एकदा पूर्ण केलाय इकडे धाव संघ पुन्हा पुढे सरसते 23 वर आमचे गुरुलेख प्रसाद दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला साथ देत आहेत. प्रशांत त्यांनी सुट्टी घेतली आहे काही कामा व्यवस्थित बाहेर गेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते संदीपचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. सेकंड फलंदाज येतो तो म्हणजे विनोद. ब्लॉकर मध्ये चेंडू होता ऑन साइडला खोदलाय चेंडू जातो तो शॉर्ट स्क्वेअर निघला क्षेत्रक्षमात सज्ज आहे कंट्रोलिंग करतो शॉर्ट स्क्वेअर निघला. एकच धाव ते एक धाव संख्या पुढे सरसरली 24 वर. एक फलंदाज बाद झाला 0 धाव संख्येवर. एकही चेंडूचा सामना केला नाही त्या फलंदाजाने कारण धावचीच्या सुरुवात बाद झालेला. पुन्हा गोलंदाज संदीप तू प्रदीप हलवू नको ना. पुन्हा एकदा ऑन साइडला बेस्ट फील्ड चेंडू सीमा बाद 4 धावांसाठी. हलवू नको रे. कालेकाला वलवल पक्की भारी लोकुबा चिखलावरी उभारे. उभा चिखलावरी उभा. धावसंख्या धावफलक 28 दुसरं षटक मार्कस्त आहे. अजूनही दोन चेंडूचा शिल्लक आहे षटकामधला. गोलंदाज संदीपचा पूर्णपणे समाचार घेत आहेत दोन्ही फलंदाज प्रदीप आणि विनोद. फलंदाज विनोद अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. ऑन साइडला स्वीप गॅप शॉट सिलेक्शन चेंडू पाहता सीमा बाद 4 धावांसाठी. धन्यवाद डीजी मास्टर. चलसा पाला पूर्णपणे फ्रंट फुट वर येऊन खेळतोय. कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला चिके 11 संघाला. धावांचा धावफलकावर 32 खूपच जलद गतीने धावफलकावर येत आहे. सेकंड फलंदाज प्रदीप रिव्हर्स स्वीप क्षेत्रक्षम मात्र सज्ज आहे. थर्ड मॅनला एकच धाव येते. इकडे धावसंख्या धावफलकावर 33 षटक समज इशारा पंच संकेत याच्याकडे 2 षटकाचा वाज विकेट संपला. धावांचा धावफलकावर 33 षटक 16 पूर्णांक करण्याचे सरासरी कायम ठेवले डीजे. मास्टर 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. भेटणार नाही तुला कॅमेरा हालत राहील. दीपेश पाटील विनंती करतो नाण्याची गोल करून घ्यायचे. तन्मय असेल पा विपक्ष आर्नव 11 या दोन संघांमध्ये सचिन राणे एका साईडला बघू शकतो आपण. असेल पा संघाचे कर्णधार गेली 15 वर्ष झाले या संघाला लीड करतो. या कर्णधार
बार चेंडू 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज नवीन करून देतो चंदन. वैयक्तिक पहिलं घेऊन तिसरं षटक घेऊन येतोय चंदन. प्रतिषटक 7ची सरासरी कायम ठेवायची. सामना जिंकायचा असेल तर त्यांचा मालक संघाला आयोजकाचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आयोजकाचा मालक संघ खूपच जलद गतीने धावा कुठल्या या खेळपट्टीवर आणि खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे धावा लवकर येतात या खेळपट्टीवर. पुढे पंचांकडे अपील करतायत. निर्धाव चेंडू डिस्टॉर्ट कारण बॅटच्या वरनं गेलेला चेंडू. नको आलो रे बघ. धावसंख्या धावफलक स्थगित 33. ऑन साइडला स्वीप केला चेंडू जातो तो फाईन लेगला. एकच धाव येते. क्षेत्रक्षेत्रात तिथे सज्ज आहे. एकने धावसंख्या पुढे सुरू 34 वर. अजून 13 धावांची आवश्यकता येणार आहे. 10 चेंडू 13 धावा. सांगितलं फलंदाज विनोद अधी चौकाराच्या मध्ये घेतोय विनोद. गोलंदाज सज्ज चंदन. पुढे चेंडू ऑन साइडला पूर्णपणे शफल झालेले ऑप्शनच्या बाहेर आलेले. ऑन साइडला स्वीप करायचा होता. गॅप शॉट सिलेक्शन होता पण मात्र शेवटच्या क्षणाला पूर्णपणे पडले ते म्हणजे पाय स्केट झाला आणि मात्र शॉट त्यांचा तिथे लागू शकला नाही. निर्धाव चेंडू झाला तो मात्र. एकही धाव नाही आली चेंडूवर. इकडे धावसंख्या पुढे सरसरी धावसंख्या धावफलक स्थगित 34. 3 चेंडू झाले. ऑन साइडला घेऊन काढलाय. सज्ज आहे. चेंडूचा टाइम घेत आहे पण मात्र एक धावाचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली. आठवलेल्या संघाचे गडदर आले. नाणेफेकी होते ते मात्र आमचे दीपेश पाटील यांचे शुभ हस्ते नाणेफेकी करतील. आमचे आयोजक दीपेश पाटील BMW ग्रुपचे अध्यक्ष अध्यक्ष तन्मय असलपा. फलंदाज बाद यशची आणि ते आग्रह 11 नाणेफेकी जिंकतोय. मास्टर 2017 तिसरा दिवस स्पर्धेचा शेवटचा दिवस. जसं आपण अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. फलंदाज स्ट्राईक येतोय रोहन. धावसंख्या धावफलकावर 35. पाचशे धावा धावफलकावर 35. फलंदाज चंदन. ऑन साइडला घेऊन काढला. गॅप मध्ये सुरक्षित रक्षण दीपेक्षा कव्हरला पण 2 धावांचा अवधी असणार आहे. 2 धावा चित्राच्या वेगाने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये दोन्ही धावसंख्या पुढे सरसवते 37 वर. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मास्टर फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. गोलंदाज चंदन याने अप्रतिम षटक हाताळलंय. गोलंदाज गुरु इथे राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय पंचाच्या उजव्या बाजूनी. पंच संकेत बघत आपण बघू शकता. कष्टपणे खेळाडू BMW ग्रुप वेळोवेळी संघामध्ये खेळतो. दिवा बी संघाला सुद्धा लीड करतो हा खेळाडू. फलंदाज विनोद एक आक्रमक फलंदाज. ऑन साइडला स्वीप केला आहे. तिथे मात्र क्षेत्रक्षण सज्ज आहे. एकच धाव येते. एका धावावर समाधान मानायला लागेल. एकने धावसंख्या पुढे सरसवते 38 वर. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मी विनंती करतो दोन्ही संघाला तन्मय असेल पान आठवणी करत संघाला साईडला व्हायचंय. पुढे सरसवताय. इथे मात्र फलंदाज भाग मोठा धक्का बसतोय नक्सा मलाड संघाला. धन्यवाद. मी विनंती करतो आमच्या खेळाडूंना आमचं समालोचन कक्ष जरा खाली करायचं आहे. आमचे मान्यवर येणार आहेत. मी विनंती करतो
दिनेश पाटील यांना विनंती करतो खेळाडूंना बाहेर घ्यायचं आहे, मान्यवर येणार आहे. थांबू नको. परत नवीन गोलंदाज गुरुचा वापर केला या षटकामध्ये 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला उज्ज्वल येतोय बघा, उज्ज्वल अशा प्रकारे एक काम कर कुठतोय बघा, 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सेकंड फलंदाज उज्ज्वल असा कपडा तिथं वरच्यावरती रिव्हर्स कॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. चार धाव सगळ्या पुढे 40 वर 3 चेंडू 5 धावा हव्यात आणि 5 धावा करणं कंपल्सरी असणार याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. विकेट टॉसला कोणत्याही प्रकारचं महत्व नाही आहे, चेसिंग कंपल्सरी असणार आहे. चला आर्मी वेळेत तुमचा निर्णय कळवायचा आहे. खरं तर आर्मी 11 तुमचा निर्णय कळवायचा आहे. आर्मी 11 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज उज्ज्वल आल्या चौकाराने अकाउंट ओपन करतोय. पुढे सरसवता स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू तो मिड ऑफला एकच धाव येते. सुरक्षित दर्शन बघायला भेटलं. चेंडू घ्यायला थोडासा टाइम घेतला पण मात्र टाइम कव्हर केलाय. दोन चेंडू 4 धावांची आवश्यकता. धावाचा डबल कव्हर 43. सगळा फलंदाज विनोद फलंदाज बाद. पहिल्याच ऍक्शन मध्ये फलंदाज बाद झालेला. सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. चेंडू 4 धावांची आवश्यकता. त्याच्या 2 दिवसांची आठवण झाली मला, कारण का शेवटच्या पर्यंत सामना रंगतोय आणि मात्र कुठला संघ जिंकतो आता सांगू शकत नाही. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 4 धावा करणं कंपल्सरी आहे, 3 धावा चालू शकत नाही, कारण का स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. चला आर्नव 11 तुमचा निर्णय कळवायचा. आर्नव 11 बराच कॉल विचारतो मी. हॅलो चला 15 विनंती करतो लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सगळ्या फलंदाज प्रकाश 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुढे सरसवताय इथे मात्र झेल फलंदाज बाद आणि सामन्यावर विजय निर्माण नाव घोषित करते ते म्हणजे चिंक्या 11 संघ आणि जनता मराठा संघ इथे मात्र पराभूताच्या छावेखाली